रामायणातील ही दिव्य रामकथा आजच्या पवित्र दिवशी दुर्लक्ष न करता फक्त मनापासून ऐका. म्हणतात, हनुमंत प्रसन्न होऊन आपल्या जीवनातील मोठ्यातील मोठी संकटेही दूर करतात. असेही मानले जाते की या पवित्र कथेमध्ये इतकी शक्ती आहे की अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होऊ लागतात. त्यामुळे ही कथा कधीही दुर्लक्ष करू नका. आजच्या या पवित्र दिवशी जर ही कथा तुम्ही श्रद्धा आणि भक्तीने शेवटपर्यंत ऐकली तर जीवनातील अडथळे, वाईट शक्ती, भीती, दुःख आणि शत्रू यांचा नाश निश्चित होतो आणि मनातील मोठी मनोकामना पूर्ण होते. म्हणून ही कथा मन लावून श्रद्धेने आणि विश्वासाने शेवटपर्यंत नक्की ऐका. कदाचित तुमच्या आयुष्यातील बदलाची हीच सुरुवात ठरेल. जीवनातील सर्व संकटे दूर करण्यासाठी आणि भगवान श्रीराम तसेच हनुमंतांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये मनापासून जय श्रीराम असे नक्की लिहा. तसेच ही पवित्र कथा लाईक करून आत्ताच 3 जणांना शेअर करा. बघा, तुमची मोठी इच्छा पूर्ण होईल. तसेच आपल्या या आध्यात्मिक चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या आध्यात्मिक कुटुंबाचा भाग व्हा. चला तर मग या कथेला सुरुवात करूया. अयोध्येचे राज्य अत्यंत वैभवशाली होते. राजा दशरथ आपल्या प्रजेसाठी काळजीपूर्वक राज्य चालवत असत. पण त्याच्या हृदयात एक खोल दुःख राहत असे. अनेक वर्षे संतानहीनतेमुळे त्याचे मन भारलेले होते. राज्यात आनंद असताना त्याचे घर रिकामे आणि मन उदास होते. प्रत्येक रात्री तो आपल्या चिंतेत हरवत असे आणि विचार करत असे, कधी माझ्या आयुष्यात सुख आणि समाधान येईल. राजसभेतील गुरु आणि ज्ञानी सर्व उपाय सुचवत होते. अखेर सर्वांनी सल्ला दिला की पुत्रकामेष्टी यज्ञ करणे अत्यंत आवश्यक आहे. यज्ञकुंड प्रज्वलित झाला आणि दिव्य तेजाने आकाश उजळले. त्या दिव्य आभामध्ये देवतांची उपस्थिती जाणवत होती. अगदी संपूर्ण अयोध्येचे वातावरण धर्म, सत्य आणि दिव्यतेने भरलेले होते. यज्ञाच्या फळातून जन्माला आले बालक श्री प्रभुराम. त्यांचा जन्म म्हणजे फक्त राजा दशरथासाठीच नव्हे तर संपूर्ण अयोध्येसाठी आनंदाचा, दिव्यतेचा आणि आशेचा प्रकाश होता. बालपणापासूनच रामाच्या प्रत्येक कृतीत सत्य, धैर्य, दया आणि परोपकार दिसत असत. लहान वयातच त्यांनी आपल्या गुरूंकडून शिस्त, धर्म, ज्ञान शिकले. रामाची खेळकर लीलाही लोक मनोभावे पाहत आणि त्यांच्या आचरणावर भक्तिमय प्रेम करत. एकदा अयोध्येच्या उद्यानात राम खेळत असताना एका भयंकर राक्षसाचा उद्रेक झाला. सर्व लोक भयभीत झाले, पण रामाने धैर्याने राक्षसाचा सामना केला आणि त्यावर विजय मिळवला. या घटनेने अयोध्येच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात श्रद्धा निर्माण झाली. रामाचे बालपण हे केवळ लीलापूर्ण नव्हते. त्यातून संकटांमध्ये कसे धैर्य ठेवायचे, भक्ती आणि धर्म कसा पाळायचा हे शिकायला मिळाले. ते आपल्या मित्रांशी नेहमी प्रामाणिक राहायचे, गुरूंना आदर देत राहायचे आणि जे काही करायचे ते धर्माच्या मार्गावर करून लोकांना आदर्श ठरवायचे. त्यांच्या बाललीलेतून हे स्पष्ट झाले की सत्य, शिस्त आणि भक्ती यांच्या मार्गावर चालणारा प्रत्येक मनुष्य कोणत्याही संकटातून सुरक्षित राहतो. याच बालपणातून भक्तांना एक शक्तिशाली संदेश मिळतो की संकटे आणि दुःख येतात, पण श्रद्धा, भक्ती, धैर्य आणि धर्म पाळल्यास ते सर्व दूर होतात. रामच आपल्या भक्तांचे रक्षण करतात. जीवनात संकटे आल्यावर जेव्हा मन भयभीत होईल, जेव्हा अंधार वाटेल, तेव्हा रामनाम जपा, धर्म पाळा, भक्ती ठेवा. ते सर्व दुःख दूर करणारा दिव्य मार्ग आहे. सहमत असाल तर हो टाईप करा आणि ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा. बघा, मरेपर्यंत तुमच्या कुटुंबावर संकट येणार नाही.
बालपण संपत आल्यानंतर रामाच्या जीवनात ज्ञान, वीरता, धर्म आणि करुणा यांच्या गुणांचा अंकुर दिसू लागतो. या गुणांमुळेच पुढच्या काळात त्यांना सर्व लोकांची श्रद्धा आणि प्रेम प्राप्त होईल. भक्तांनो, जीवनातील अंधार आणि संकटे दूर करण्याचा मार्ग म्हणजे श्रद्धा, भक्ती, धर्म आणि सत्य आहे. जेव्हा भक्त रामाच्या नावाचा जप करतो तेव्हा कोणतीही भयंकर शक्ती त्याच्यावर परिणाम करू शकत नाही. बालपणातील रामाची लीलास हे दर्शवते की संकटातही धैर्य आणि प्रेम राखल्यास आपले रक्षण होते. श्रीरामांचे बालपण पूर्ण होऊन किशोरावस्थेत प्रवेश करताच त्यांच्या गुणांचा प्रसार अधिक स्पष्ट होऊ लागला. लहान वयातच त्यांनी ज्ञान, वीरता, शिस्त आणि करुणा या सर्व गुणांचा परिचय दिला. त्यांच्या प्रत्येक कृतीत धर्म आणि सत्याचे दर्शन होत असे. गुरूंच्या शिकवणुकीनुसार ते नेहमी आपल्या मनात संयम ठेवत, लोकांना मदत करत आणि आपल्या कर्तव्यासाठी नेहमी तत्पर राहत. एकदा विश्वामित्र ऋषी अयोध्येत आले आणि रामाला आपल्या सत्य, वीरता आणि धर्माच्या मार्गावर चालण्याची परीक्षा देण्याचा विचार केला. त्यांनी रामाला अनेक कठीण उपदेश आणि शिकवण दिली, ज्यातून रामाने धैर्य, विवेक आणि नीतिमूल्यांचे महत्त्व आत्मसात केले. प्रत्येक शिकवणुकीतून रामाला एक गोष्ट स्पष्ट झाली: संकटातही धर्माचा मार्ग कधीही सोडू नये, कारण धर्म आपल्या जीवनातील सर्व अंधकार दूर करतो. किशोर अवस्थेमध्येच रामाने राक्षसांचा पहिला सामना केला. त्यावेळी सर्व लोक भीतीने भरलेले होते, पण रामाने निर्भयतेने आणि तेजस्वी बुद्धीने राक्षसावर विजय मिळवला. त्या घटनेतून प्रजा आणि गुरु दोघांनाही लक्षात आले की सत्य आणि धर्माचा आधार असलेल्या व्यक्तीला कोणतीही शक्ती हरवू शकत नाही. रामाच्या किशोरावस्थेतील एक विशेष गुण म्हणजे त्यांची सर्वांशी समानता आणि प्रेमभाव. ते राजपुत्र असले तरी कधीही अहंकारात न पडता लोकांशी प्रामाणिक वागत, मित्रांशी आणि गुरूंशी सतत आदराने वागणे, प्रत्येकाचे दुःख समजून घेणे आणि योग्य मार्ग दाखवणे हे त्यांचे मुख्य गुण होते. याच गुणांमुळे त्यांच्या आसपास भक्ती, श्रद्धा आणि विश्वास पसरत राहिला. शिक्षण, शिस्त, धर्म आणि सत्य या मूल्यांचा अंगीकार केल्यास जीवनात कोणतीही अडचण टिकू शकत नाही. जेव्हा संकट येते तेव्हा धैर्य, संयम आणि विवेक ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. किशोर अवस्थेतील रामाची लीलाच दाखवते की सत्य आणि धर्मावर आधारित जीवनच शक्तिशाली आणि सुरक्षित असते. अयोध्येच्या राजपथावर आणि ऐतिहासिक वनस्पतींनी भरलेल्या उद्यानात अचानक वातावरणात एक दिव्यता आणि शांतता भासली. अयोध्येतील लोकांच्या मनात उत्सुकता आणि आनंद एकत्र मिसळून गेला, कारण आज हा दिवस सीतेशी श्रीरामाचे मिलन यासाठी ठरलेला होता. अयोध्येच्या दरबारात प्रत्येक व्यक्ती उत्सवासाठी सज्ज होती, पण त्या सगळ्यांमध्येही एक वेगळी तीव्र अपेक्षा होती: राम आणि माता सीता यांच्या मिलनाची गाथा. सीतेच्या जन्मभूमीच्या रानात वाढलेल्या या कन्येची सुंदरता अशी होती की तिच्या उपस्थितीमुळे सर्व वनवासीय आणि रानात राहणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावरही आनंद झळकला. ती केवळ रूपानेच सुंदर नव्हती, तर तिच्यात ज्ञान, शील, धैर्य आणि भक्तीचे तेज होते. तिच्या हृदयात प्रत्येक प्राण्यांप्रती दया होती आणि तिचा प्रत्येक शब्द, प्रत्येक वागणूक हे सर्वांचे हृदय जिंकणारे होते. राम आणि लक्ष्मण राजदरबारात आले तेव्हा सगळ्यांचे हृदय आनंदाने भरून गेले. प्रथम दर्शन झाले तेव्हा दोघांच्या नयनात विश्वास आणि श्रद्धेची चमक दिसली. हे मिलन फक्त वैवाहिक नाही, तर धर्म, कर्तव्य आणि आदर्शांचे संगम होते. अयोध्येतील दरबार, उद्यान आणि नगर प्रजा प्रत्येकजण मंत्रमुग्ध झाला, कारण या मिलनामध्ये सत्य आणि भक्तीची महत्ता प्रकट झाली होती. स्वयंवर सुरू झाला. राजा जनकाने रथ उभारले आणि प्रत्येक राजकुलाला त्याच्या सामर्थ्याचे प्रदर्शन करावेसे वाटले.
पण रामाने त्याचे लक्ष केवळ धर्म, नीतिमूल्य आणि आपल्या कर्तव्यावर ठेवले. शिवधनुष्य उचलण्याची वेळ आली आणि सर्वांनी पाहिले की रामाची ताकद, तेज आणि शिस्त यांचा संगम असेल, ज्यामुळे त्यांना कधीही हरवता येणार नाही. त्यांनी शिवधनुष्य उचलले आणि प्रत्येकाने जणू सत्य आणि धर्माच्या सामर्थ्यावर विजय मिळवला आहे असे अनुभवले. विवाहानंतर राम आणि सीतेचे नाते केवळ पती पत्नीचे नाते नाही, तर आदर्श जीवन, धर्म आणि प्रेमाचे प्रतीक बनले. त्यांचे संवाद, विचार आणि आचरण हे प्रत्येक भक्तासाठी शिक्षणाचे आणि प्रेरणेचे स्तोत्र होते. रामाचे धैर्य, सत्य आणि सीतेचा संयम, भक्ती आणि करुणा या गुणांनी भक्तांच्या मनात विश्वास आणि श्रद्धा निर्माण केली. जीवनात योग्य निर्णय घेणे, धर्म आणि नीतिमूल्यांचे पालन करणे हे अत्यंत आवश्यक आहे. संकट, दुःख किंवा भीती आल्यास संयम आणि श्रद्धा टिकवून ठेवल्यास सर्व संकटे दूर होतात. राम आणि सीतेची गाथा ही प्रत्येक भक्तासाठी प्रेरणा आहे. प्रेम, निष्ठा आणि धर्माच्या मार्गावर चालण्याची शिकवण. भक्तांनो, भगवान श्रीराम आणि आई सीता यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच सीताराम प्रेमाने टाईप करा. बघा, मरेपर्यंत तुम्ही कधीच दुःखी होणार नाही. अयोध्येच्या राजदरबारात वातावरण गंभीर आणि शांत होत चालले होते. राजा दशरथाचे हृदय भारलेले होते. एकीकडे त्याचे पुत्र आनंदी आणि तेजस्वी होते, तर दुसरीकडे कैकेयीचा वर आणि तिच्या इच्छांमुळे राजसिंहासनाची भविष्यवाणी धोक्यात पडली होती. कैकेयीने तिचा वर जाहीर केला. तिच्या मुखातून आलेल्या शब्दांनी दरबारात एक अनिश्चितता निर्माण झाली. रामाला 14 वर्षांचा वनवास द्यावा, भरताला राज्याचा हक्क मिळावा असे तिचे आदेश होते. सर्व दरबार शांत झाले. हृदयात वेदना आणि आश्चर्य दोन्ही मिसळले. राजा दशरथाचे हृदय दुःखाने भरले, पण रामाने त्यांना आश्वासित केले. त्यांनी शांत, नम्रतेने सांगितले की मी वनवासाला तयार आहे. राम, लक्ष्मण आणि सीता यांनी त्यांची तयारी सुरू केली. नगरातून बाहेर पडण्यासाठी त्यांचे वस्त्र, अन्न आणि साध्या जीवनासाठी आवश्यक साधने घेतली गेली. नगरातील प्रत्येक नागरिक दुःखी होता, पण रामाची शिस्त आणि संयमाने सर्वांचे हृदय भारून गेले. त्यांनी प्रत्येक पावलाला लक्ष ठेवून जंगलातील प्रत्येक संकटाची तयारी केली. वनाच्या मार्गावर पहिले पाऊल टाकताच सूर्यप्रकाशात आणि पक्ष्यांच्या मधुर आवाजात एक अद्भुत शांती जाणवली. रामाचे मन स्थिर आणि निश्चयपूर्ण होते. लक्ष्मणाची ताकद आणि धैर्यही प्रत्येक पावलावर प्रकट होत होते. सीतेचे हृदय संयम आणि श्रद्धेने भरलेले होते आणि ती प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यास तयार होती. रस्त्यातून जाताना जंगल, नद्या आणि पर्वत त्यांना नवीन अनुभव देत होते. प्रत्येक दृश्यात अज्ञात आणि अद्भुत अनुभव होते. पण राम, लक्ष्मण आणि सीता त्याच्या प्रत्येक क्षणाचा सामना शांत आणि धैर्याने करत होते. वनवासाचा पहिला दिवस, पहिली रात्र सर्व काही नवीन आणि अद्भुत अनुभवांनी भरलेले होते. अशा प्रकारे राम, लक्ष्मण आणि सीता वनाच्या मार्गावर निघाले. नगराचा पाळणा मागे सोडून त्यांनी जंगलातील अनिश्चित आणि अज्ञात जीवनात स्वतःला सामावून घेतले. प्रत्येक पावलावर त्यांची श्रद्धा, संयम आणि धैर्य स्पष्ट होत होते आणि त्या प्रत्येक क्षणातून त्यांच्या जीवनाची गाथा अधिक तेजस्वी आणि अद्भुत बनत चालली होती. वनवासात राम, लक्ष्मण आणि सीतेच्या धैर्य, संयम आणि निश्चयाचे दर्शन मिळते. संकटांशी सामना करण्याची तयारी ही जीवनात आवश्यक आहे. वनातील शांतता, झाडांच्या सावलीतून पडणारे सूर्यप्रकाशाचे किरण, पक्ष्यांचे मधुर गाणे हे सर्व राम, लक्ष्मण आणि सीतेच्या मार्गात एक अद्भुत अनुभव देत होते. जंगलाच्या मध्यभागी त्यांनी एका विशाल मैदानाला स्पर्श केला, जिथे ऋषीमुनी तपस्या करत होते.
त्यांच्या ध्यानात भरलेले तेज आणि दिव्यता पाहून राम, लक्ष्मण आणि सीता मंत्रमुग्ध झाले. रामाने ऋषींच्या प्रत्येक शिकवणुकीकडे मन लावले. शस्त्रविद्या, शास्त्र आणि धर्माचे गूढ जाणून घेण्यासाठी ते दिवसभर प्रयत्नशील राहिले. लक्ष्मण त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवत होता, तर सीता रामासोबत राहून त्यांना धैर्य देत होती. जंगलातील ही दिव्यता आणि साधना पाहून प्राणीही आश्चर्यचकित झाले. एके दिवशी सूर्य आकाशाच्या मध्यभागी पोहोचला होता की अचानक जंगलातील एक भयंकर राक्षस हल्ल्यासाठी उभा राहिला. त्याचा विशाल आकार आणि भयानक दंडक पाहून प्राणी पळून गेले, पक्षी गोंधळले आणि जंगलात भीतीचे वातावरण पसरले. रामाने निश्चलतेने राक्षसाचा सामना केला. लक्ष्मण बाजूने साह्य करतच होता आणि सीता मातेने हृदयाने त्यांना प्रोत्साहन दिले. राक्षसाच्या प्रत्येक हल्ल्यावर रामाने धनुष्य ताणले, बाण फेकले आणि त्याच्या प्रत्येक हालचालीत तेज, धैर्य आणि शिस्त प्रकट झाली. लढाई सुरू असताना राक्षसाला पराभव आला आणि तो पळून गेला. जंगलातील ऋषीमुनी आणि प्राणी हे दृश्य पाहून मंत्रमुग्ध झाले. रामाच्या धैर्य, तेज आणि भक्तीने जंगलाला एक दिव्यता लाभली. त्या रात्री सूर्यास्ताच्या सोनेरी किरणांनी वनाला सुवर्ण कवचात बंद केलेले असताना राम, लक्ष्मण आणि सीता शांततेत विश्रांती घेत होते. रामाच्या हृदयात आणि मनात एक शांतता, आत्मविश्वास आणि दृढ निश्चय भरला होता. लक्ष्मण आणि सीतेच्या मनातही त्याचप्रमाणे निश्चय आणि भक्तीची ज्वाला जळत होती. वनातील प्रत्येक दिवशी येणारे नवीन अनुभव, ऋषीमुनींसोबतचे संवाद, राक्षसांचा सामना आणि नैसर्गिक सौंदर्य यामुळे राम, लक्ष्मण आणि सीतेचे तेज अधिक उजळत गेले. त्यांनी प्रत्येक अडचण शांततेने, धैर्याने आणि एकमेकांच्या सहकार्याने पार केली. वनातील दिवस हळूहळू पुढे सरकत होते. दाट वृक्षराजी, मंद वाऱ्याच्या झुळका आणि पक्ष्यांच्या किलबिलाटात एक अद्भुत शांतता भरली होती. त्या शांततेतून चालत असताना श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता पुढे जात होते. त्यांच्या प्रत्येक पावलात एक दिव्यता होती, जणू काही निसर्गही त्यांच्यासोबत चालला होता. त्या दिवशी सकाळचा प्रकाश पर्वतांच्या कड्यांवर पडत होता. अचानक एका उंच शिळेजवळ एक तेजस्वी व्यक्ती उभी होती. त्यांचे रूप वानराचे होते, पण त्यांच्या नेत्रात विलक्षण तेज, नम्रता आणि गूढ शांतता प्रकट होत होती. त्यांनी नम्रतेने पुढे येत श्रीरामांना वंदन केले. ते होते हनुमंत. भक्तांनो, हनुमान बाबांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये बजरंग बली की जय टाईप करा आणि 3 भक्तांना ही कथा शेअर करा. बघा, तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. प्रेमळ भक्तांनो, हनुमंतांनी श्रीरामांचे दर्शन घेताच त्यांच्या अंतःकरणात एक दिव्य भाव जागृत झाला. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले, पण ते अश्रू दुःखाचे नव्हते. ते होते भक्तीचे, प्रेमाचे आणि अनंत ओळखीचे. त्यांनी अत्यंत विनम्रतेने आपली वाणी उघडली. प्रत्येक शब्दात आदर आणि समर्पण ओसंडून वाहत होतं. श्रीरामांनीही त्यांच्याकडे अत्यंत प्रेमाने पाहिले. त्यांच्या नजरेत कोणताही भेदभाव नव्हता. ते राजकुमार असूनही त्यांनी हनुमंतांशी जसे एखाद्या आपल्या जवळच्या भक्ताशी बोलावे तसे संवाद साधला. त्या संवादात एक आत्मीयता होती, एक स्नेह होता आणि एक अदृश्य बंध निर्माण होत होता. लक्ष्मणांनी हनुमंतांच्या बुद्धिमत्तेचा आणि विनम्रतेचा अनुभव घेतला. सीतामाईंनीही त्यांच्या हृदयातील पवित्रता ओळखली. हनुमंतांच्या प्रत्येक कृतीत आणि प्रत्येक शब्दात अहंकाराचा लवलेश नव्हता, तर फक्त श्रीरामांप्रती अखंड भक्ती आणि समर्पण होते. हनुमंतांनी अत्यंत नम्रतेने श्रीरामांना सुग्रीवाबद्दल सांगितले.
सुग्रीव आपल्या संकटांमुळे व्याकुळ झाला होता आणि मदतीच्या प्रतीक्षेत होता. हनुमंतांनी श्रीरामांना विनंती केली की त्यांनी सुग्रीवाला भेटावे. श्रीरामांनी शांतपणे त्यांच्या विनंतीचा स्वीकार केला. त्यांच्या चेहऱ्यावर करुणा आणि कर्तव्यभाव स्पष्ट दिसत होता. हनुमंतांनी श्रीराम आणि लक्ष्मणला आपल्या खांद्यावर बसवून पर्वताच्या दिशेने मार्गक्रमण केले. त्या क्षणी त्यांच्या मनात एकच भावना होती, प्रभूंची सेवा. त्यांना ना थकवा जाणवत होता ना कोणतीही भीती. त्यांच्या अंतःकरणात केवळ एकच ध्यास होता, श्रीरामांचे कार्य पूर्ण करणे. सुग्रीवाशी भेट झाली. सुग्रीव म्हणजे रामायणातील एक महत्त्वाचे पात्र होते. ते वानरांचे म्हणजेच माकडांच्या सेनेचे राजा होते. त्या भेटीतून एक नवे नाते निर्माण झाले. श्रीराम आणि सुग्रीव यांच्यात संवाद झाला आणि हनुमंत त्या दिव्य संवादाचे साक्षीदार होते. त्यांच्या मनात एक अविश्वसनीय आनंद भरला होता, कारण त्यांना जाणवत होतं की ते आपल्या प्रभूच्या कार्यात सहभागी झाले आहेत. त्या रात्री चंद्रप्रकाशाने पर्वत उजळून निघाला होता. मंद वारा वाहत होता. त्या शांत वातावरणात श्रीराम, लक्ष्मण आणि आई सीता व हनुमंत एकत्र बसले होते. हनुमंत प्रभूंच्या चरणांकडे एकटक पाहत होते. त्यांच्या नजरेत एकनिष्ठ भक्ती, प्रेम आणि पूर्ण समर्पण स्पष्ट दिसत होते. श्रीरामांनी त्यांच्याकडे पाहिले. त्या नजरेत आशीर्वाद होता, विश्वास होता. त्या एका क्षणाने हनुमंतांच्या जीवनाचा मार्ग निश्चित झाला. त्यांनी मनोमन संकल्प केला की त्यांच्या जीवनातील प्रत्येक श्वास, प्रत्येक कृती, प्रत्येक विचार हा केवळ श्रीरामांच्या सेवेसाठीच असेल. त्या दिवशीची ही भेट साधी नव्हती. ती होती भक्त आणि भगवंत यांचा दिव्य संगम. त्या संगमातून जन्माला आलेली एक अशी भक्ती जी पुढे संपूर्ण जगासाठी आदर्श ठरणार होती. हनुमंत त्या दिवसापासून केवळ एक वानर राहिले नाहीत. ते झाले भक्तीचे सर्वोच्च प्रतीक, शक्तीचे मूर्त स्वरूप आणि संकटांचा नाश करणारे. त्यांच्या अंतःकरणात अखंड श्री राम नावाचा जप सुरू झाला आणि त्या नामातच त्यांना अनंत शक्ती प्राप्त झाली. भक्तांनो, हनुमंतांच्या या प्रसंगातून नम्रता आणि समर्पण यांचे खरे महत्त्व समजते. अपार शक्ती असूनही त्यांनी कधीही अहंकार केला नाही, तर स्वतःला नेहमी प्रभूंचा सेवक मानले. त्यामुळे कळते की खरे मोठेपण हे नम्रतेतच असते. तसेच निस्वार्थ सेवा आणि एकनिष्ठ भक्ती जीवनाला योग्य दिशा देतात. हनुमंतांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वतःला श्रीरामांच्या सेवेत अर्पण केले. म्हणूनच त्यांना अनंत शक्ती आणि यश मिळाले. यातून हेही स्पष्ट होते की श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही भीती कायमच राहत नाही. प्रभूंवर पूर्ण विश्वास ठेवला तर संकटांवर मात करण्याची ताकद आपोआपच मिळते. वनातील जीवन शांतपणे पुढे चालले होते. पंचवटीत श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाई साध्या पण समाधानाच्या जीवनात रमले होते. निसर्गाच्या सानिध्यात एकमेकांच्या सहवासात दिवस जात होते. पण नियतीने एक मोठा आघात त्यांच्या आयुष्यात आणण्याचा क्षण जवळ येत होता. एके दिवशी वनात एक विलक्षण सुवर्णमृग दिसला. त्याचे रूप इतके मोहक आणि आकर्षक होते की सीतामाईंना ते पाहून आश्चर्य वाटले. त्यांच्या मनात त्या मृगाला जवळून पाहण्याची इच्छा निर्माण झाली. त्यांनी श्रीरामांना विनंती केली की तो मृग पकडून आणावा. श्रीरामांनी प्रथम थोडा विचार केला, पण सीतामाईंची इच्छा पाहून ते त्या मृगाच्या मागे गेले. जाण्यापूर्वी त्यांनी लक्ष्मणाला सीतामाईंचे रक्षण करण्याची जबाबदारी दिली. तो सुवर्णमृग प्रत्यक्षात एक मायावी राक्षस होता, मारीच. श्रीराम त्याच्या मागे दूरवर गेले. काही वेळानंतर अचानक वनात एक आर्त आवाज घुमला, लक्ष्मणा, लक्ष्मणा, वाचव. तो आवाज श्रीरामांसारखाच वाटत होता. सीतामाई घाबरल्या. त्यांच्या मनात भीती निर्माण झाली. त्यांनी लक्ष्मणाला ताबडतोब श्रीरामांकडे जाण्यास सांगितले.
लक्ष्मणांना माहीत होते की श्रीरामांना काहीच होऊ शकत नाही, पण सीतामाईंच्या आग्रहामुळे त्यांनी शेवटी जाण्याचा निर्णय घेतला. जाण्यापूर्वी त्यांनी सीतामाईभोवती एक रेषा आखली, लक्ष्मण रेषा, आणि त्यांना त्या रेषेबाहेर न जाण्याची विनंती केली. सीतामाई एकट्या राहिल्या आणि याच क्षणाची वाट पाहत होता रावण. रावण साधूच्या वेशात तिथे आला. त्याने भिक्षा मागितली. सीतामाई अत्यंत करुणामय होत्या. त्यांनी साधूला भिक्षा देण्यासाठी पुढे पाऊल टाकले आणि अनवधानाने लक्ष्मण रेषा ओलांडली गेली. क्षणातच रावणाने आपले खरे रूप धारण केले. त्याचा भयानक आवाज, त्याचे रूप पाहून सीतामाई घाबरल्या. त्यांनी मदतीसाठी आर्त हाक दिली, पण त्या क्षणी त्यांना वाचवायला कोणीच नव्हते. रावणाने बलपूर्वक सीतामाईंचे अपहरण केले आणि आपल्या रथात बसवून आकाशमार्गाने लंकेकडे घेऊन गेला. सीतामाई रडत होत्या. राम राम अशी हाक देत होत्या. त्यांच्या अश्रूंनी आकाशही व्याकुळ झाले होते. त्याचवेळी आकाशात उडणाऱ्या रावणाला थांबवण्यासाठी एक महान पक्षी पुढे आला, जटायू. त्याने रावणाशी प्राणपणाने युद्ध केले. वृद्ध असूनही त्याने पराक्रम दाखवला, पण रावणाच्या शक्तीपुढे तो जखमी झाला आणि खाली कोसळला. थोड्याच वेळात श्रीराम आणि लक्ष्मण परत आले, पण आश्रम रिकामे होते. सीतामाई दिसत नव्हत्या. त्या क्षणी श्रीरामांच्या हृदयात एक वेदना उसळली. त्यांनी सीतामाईंचा शोध घेतला. वनात इकडे तिकडे धाव घेतली, पण कुठेच त्यांचा पत्ता नव्हता. श्रीरामांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी आर्त स्वरात सीतामाईंना हाक मारली. त्या क्षणी एक शक्तिशाली योद्धा असलेले श्रीराम एक दुःखी पती बनले होते. जंगलातील प्रत्येक झाड, प्रत्येक वारा, प्रत्येक पक्षी जणू त्या वेदनेचा साक्षीदार झाला होता. थोड्याच वेळात त्यांना जखमी अवस्थेत पडलेले जटायू दिसले. या प्रसंगातून समजते की मोह आणि आकर्षण अनेकदा संकटाला आमंत्रण देतात आणि चुकीच्या क्षणी घेतलेले निर्णय मोठे दुःख निर्माण करू शकतात. तसेच जटायूसारखी निस्वार्थ मदत आणि धैर्य हे खरे धर्माचे उदाहरण आहे. सीतामाईंचा शोध घेत श्रीराम आणि लक्ष्मण वनात व्याकुळपणे फिरत होते. त्यांच्या पावलांना दिशा नव्हती, पण मनात एकच वेदना होती, सीतामाई असतील तरी कुठे. प्रत्येक झाडाला, प्रत्येक वाऱ्याच्या झुळकीला, प्रत्येक पक्षाला ते जणू विचारत होते. त्यांच्या डोळ्यात चिंता होती आणि हृदयात असह्य वेदना उसळत होती. अशाच अवस्थेत चालत असताना त्यांना थोड्याच अंतरावर एक विशाल पक्षी जमिनीवर पडलेला दिसला. त्याचे पंख रक्ताने माखलेले, शरीर जखमांनी विदीर्ण झालेले आणि श्वास अत्यंत मंद चालत होता. तरीही त्याच्या डोळ्यात एक तेज शिल्लक होते. तो होता महान योद्धा जटायू. श्रीराम तत्काळ त्याच्या जवळ गेले. त्यांनी प्रेमाने त्याचे मस्तक आपल्या मांडीवर घेतले. त्या स्पर्शाने जटायूने हळूहळू डोळे उघडले. समोर प्रभूंचे दर्शन होताच त्याच्या चेहऱ्यावर समाधान आणि शांतता पसरली. थरथरत्या आवाजात त्याने सांगायला सुरुवात केली, प्रभू प्रभू, रावण सीतामाईंना घेऊन गेला. जटायूने संपूर्ण प्रसंग सांगितला. त्याने कसे रावणाला थांबवले, कसे आपल्या वृद्ध शरीरानेही प्राणपणाने युद्ध केले आणि कसे शेवटी तो जखमी होऊन खाली पडला. त्याच्या प्रत्येक शब्दात वेदना होती, पण त्याचबरोबर समाधानही होते की त्याने आपल्या सामर्थ्यानुसार प्रयत्न केला. हे ऐकून श्रीरामांच्या डोळ्यात अश्रू दाटले. त्या क्षणी त्यांनी जटायूकडे केवळ एक पक्षी म्हणून नाही, तर पित्याप्रमाणे एक रक्षक म्हणून पाहिले. त्यांनी त्याच्या मस्तकावर प्रेमाने हात ठेवला. जटायूने शेवटच्या क्षणी राम असे नाव घेतले आणि त्याचे प्राण शांतपणे निघून गेले. तो क्षण अत्यंत वेदनादायक होता. संपूर्ण वन जणू शोकमग्न झाले होते. वारा शांत झाला. पक्ष्यांचे किलबिल थांबले. त्या वातावरणात फक्त एकच भावना होती, त्यागाची आणि दुःखाची. श्रीरामांनी अत्यंत आदराने
जटायूचे अंतिम संस्कार केले. त्यांनी त्याला आपल्या पित्याप्रमाणे सन्मान दिला. या कृतीतून त्यांनी दाखवून दिले की धर्म म्हणजे केवळ कर्तव्य नाही, तर कृतज्ञता आणि प्रेमही आहे. या प्रसंगानंतर श्रीरामांच्या अंतःकरणात एक नवीन ज्वाला प्रज्वलित झाली. सीतामाईंना शोधून काढण्याची आणि अन्याय करणाऱ्याचा अंत करण्याची. त्यांचे दुःख आता त्यांच्या शक्तीत रूपांतरित होत होते. ते दोघे पुन्हा मार्गस्थ झाले. वन अधिक गडद होत गेले. मार्ग अधिक कठीण होत गेला, पण त्यांच्या निर्धारात कुठेही कमी नव्हती. प्रत्येक पावलागणिक त्यांचा संकल्प अधिक दृढ होत गेला. अशाच प्रवासात त्यांना एक शांत आश्रम दिसला. तिथे राहत होती वृद्ध शबरी, एक साधी पण अत्यंत भक्तिमान स्त्री. ती अनेक वर्षापासून प्रभूंच्या आगमनाची वाट पाहत होती. श्रीराम आश्रमात पोहोचले तेव्हा शबरीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने अत्यंत प्रेमाने त्यांचे स्वागत केले. तिच्याकडे मोठी साधने नव्हती, पण तिच्या मनात अपार भक्ती होती. तिने प्रभूंना फळे अर्पण केली. ती प्रत्येक फळ आधी स्वतः चाखून पाहत होती. गोड आहे का याची खात्री करत होती आणि मगच प्रभूंना देत होती. लक्ष्मणाला हे पाहून क्षणभर आश्चर्य वाटले, पण श्रीरामांनी ती फळे अत्यंत प्रेमाने स्वीकारली. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. त्या क्षणी त्यांनी दाखवून दिले की भक्तीमध्ये बाह्य नियम नाही, तर अंतःकरणातील प्रेम आणि भावना महत्त्वाच्या असतात. शबरीने त्यांना पुढील मार्ग दाखवला. तिने सुग्रीवाबद्दल सांगितले आणि त्यांच्या शोधयात्रेला एक दिशा दिली. त्या भेटीनंतर श्रीराम आणि लक्ष्मण पुन्हा पुढे निघाले. आता त्यांच्यासोबत होती शबरीची भक्ती, जटायूचा त्याग आणि सीतामाईंच्या शोधाची अटळ प्रतिज्ञा. वनातील त्या प्रवासात त्यांच्या प्रत्येक पावलात वेदना होती, पण त्याचबरोबर एक दिव्य शक्तीही होती जी ज्यांना पुढे नेत होती. जटायूच्या त्यागातून समजते की धर्मासाठी आणि योग्यतेसाठी उभे राहणे हेच खरे शौर्य आहे. तर शबरीच्या भक्तीतून कळते की निर्मळ मन, निस्वार्थ प्रेम आणि श्रद्धा यामुळेच प्रभूंची कृपा प्राप्त होते. शबरीच्या आश्रमातून पुढे निघाल्यानंतर श्रीराम आणि लक्ष्मण ऋष्यमुख पर्वताच्या दिशेने चालत होते. त्यांच्या मनात अजूनही सीतामाईंच्या विरहाची वेदना होती, पण आता त्यांना एक दिशा मिळाली होती. त्या दिशेने चालताना त्यांच्या जीवनात पुन्हा एकदा हनुमंतांचे महत्त्व प्रकट होणार होते. पर्वतावर पोचल्यावर सुग्रीवाशी त्यांची पुन्हा भेट झाली. हनुमंतांनी प्रेमाने आणि आदराने दोघांची ओळख करून दिली. सुग्रीवाने आपल्या दुःखाची कथा सांगितली. भाऊ वालीने केलेला अन्याय, राज्य गमावणे आणि भीतीत जगणे. श्रीरामांनी त्याचे दुःख शांतपणे ऐकले आणि त्याला मदतीचे वचन दिले. त्या बदल्यात सुग्रीवाने सीतामाईंचा शोध घेण्यासाठी आपल्या संपूर्ण वानर सेनेची मदत देण्याचे आश्वासन दिले. काही दिवसातच श्रीरामांनी वालीला पराभूत करून सुग्रीवाला त्याचे राज्य परत मिळवून दिले. त्या घटनेनंतर सुग्रीवाने आपल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी सर्व वानरांना एकत्र केले. चारही दिशांना शोध पथके पाठवली गेली. दक्षिण दिशेला जाणाऱ्या पथकात होते हनुमंत, अंगद, जांबुवंत आणि अनेक पराक्रमी वानर. त्यांचा उद्देश एकच होता, सीतामाईंचा शोध. ते सर्वजण अनेक दिवस वनात, पर्वतात, नद्या डोंगर ओलांडत चालत होते. मार्ग कठीण होता, अन्न पाण्याची कमतरता होती, पण त्यांच्या मनातील ध्येय अढळ होते. शेवटी ते समुद्रकिनारी पोहोचले. त्यांच्यासमोर अथांग समुद्र पसरलेला होता. त्या क्षणी सर्वजण थोडे निराश झाले. एवढा मोठा समुद्र कसा पार करायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. त्याचवेळी वृद्ध आणि ज्ञानी जांबुवंतांनी हनुमंतांकडे पाहिले. त्यांनी हनुमंतांना त्यांच्या शक्तीची आठवण करून दिली. तुम्ही कोण आहात हे तुम्ही विसरलात, असे जांबुवंतांनी प्रेमाने सांगितले.
त्या शब्दांनी हनुमंतांच्या अंतःकरणात एक जागृती झाली. त्यांनी स्वतःच्या शक्तीला ओळखले. त्यांच्या मनात श्रीरामांचे नाव घुमू लागले. क्षणातच त्यांचे रूप विराट झाले. त्यांच्या डोळ्यात तेज प्रकट झाले. त्यांनी एक प्रचंड उडी घेतली आणि समुद्र पार करण्यासाठी आकाशात झेप घेतली. त्या उडीत त्यांना अनेक अडथळे आले. सुरसा नावाची राक्षसी, सिंहिका नावाची छाया पकडणारी शक्ती, पण हनुमंतांनी आपल्या बुद्धी आणि पराक्रमाने सर्व संकटांवर मात केली. शेवटी ते लंकेच्या किनाऱ्यावर पोहोचले. त्यांनी लंकेत प्रवेश केला आणि सीतामाईंचा शोध सुरू झाला. रात्रीच्या शांततेत राजवाड्यांमध्ये, बागांमध्ये शोध घेत घेत शेवटी ते अशोक वाटिकेत पोचले. तिथे त्यांनी एक दुःखी, अश्रूंनी व्याकुळ स्त्री पाहिली. ती होती सीतामाई. त्या वृक्षाखाली बसून राम राम असा जप त्या करत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर दुःख होते, पण त्यांच्या मनात श्रीरामांवरचा विश्वास अजूनही अढळ होता. हनुमंतांनी वरच्या फांदींवरून हे सर्व दृश्य पाहिले. त्यांच्या डोळ्यातही अश्रू आले. त्यांनी मनोमन श्रीरामांचे स्मरण केले आणि योग्य क्षणाची वाट पाहू लागले. शेवटी त्यांनी श्रीरामांची अंगठी खाली टाकली. ती पाहून सीतामाई थबकल्या. त्यांनी वर पाहिले आणि हनुमंतांचे दर्शन झाले. हनुमंतांनी नम्रतेने आपली ओळख करून दिली. त्यांनी श्रीरामांचा संदेश दिला. ते शब्द ऐकताच सीतामाईच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. अनेक दिवसांनी त्यांच्या मनाला आशा मिळाली. त्या क्षणी अशोक वाटिकेत एक नवीन आशा जन्माला आली. भेट होण्याची, मुक्त होण्याची आणि अन्याय संपण्याची. हनुमंतांच्या या पराक्रमातून समजते की स्वतःच्या शक्तीवर विश्वास आणि प्रभूंवरील श्रद्धा असेल तर कोणतीही अडचण मोठी वाटत नाही आणि संकटातही आशा जिवंत ठेवणे हेच खरे धैर्य आहे. अशोक वाटिकेत सीतामाईंना भेटल्यानंतर हनुमंतांच्या मनात एकच ध्यास होता, प्रभूंना सत्य कळवणे. पण त्याआधी त्यांनी आपल्या पराक्रमाने लंकेला हादरवून सोडले. त्यांनी रावणाच्या राक्षसांना पराभूत केले आणि शेवटी लंकेला अग्नी लावून आपल्या शक्तीची जाणीव करून दिली. हनुमंत परत श्रीरामांकडे आले. त्यांनी सीतामाईंचा संदेश दिला. ते ऐकून श्रीरामांच्या डोळ्यात अश्रू आले. पण त्याचवेळी त्यांच्या मनात एक ज्वाला पेटली, अन्यायाचा अंत करण्याची. सुग्रीवाने संपूर्ण वानर सेना तयार केली. सर्वजण समुद्रकिनारी पोहोचले. समोर अथांग समुद्र होता, पण ध्येय स्पष्ट होते. श्रीरामांनी समुद्र देवतेची प्रार्थना केली. नंतर नल, नील यांच्या साह्याने समुद्रावर सेतू बांधण्यात आला. प्रत्येक दगडावर श्रीरामांचे नाव लिहिले जात होते आणि तो दगड पाण्यावर तरंगत होता. त्या सेतूमुळे संपूर्ण सेना लंकेत पोहोचली. लंकेत पोहोचल्यावर युद्धाची तयारी सुरू झाली. एकीकडे श्रीरामांची धर्मासाठी लढणारी सेना, तर दुसरीकडे रावणाची अहंकाराने भरलेली सेना. युद्ध सुरू झाले. भयंकर, भीषण आणि प्रचंड. अनेक वीरांनी आपले प्राण अर्पण केले. लक्ष्मणाने मेघनादाशी युद्ध केले. हनुमंतांनी संपूर्ण रणांगणात पराक्रम गाजवला. एका वेळी लक्ष्मण बेशुद्ध पडले. त्यावेळी हनुमंतांनी संजीवनी आणण्यासाठी पर्वत उचलून आणला. त्या कृतीने त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की भक्तीमध्ये अपार शक्ती असते. शेवटी तो क्षण आला. श्रीराम आणि रावण आमने सामने आले. दोघांमध्ये प्रचंड युद्ध झाले. रावण अत्यंत बलवान होता, पण त्याचा अहंकार त्याच्या नाशाचे कारण ठरला. श्रीरामांनी आपल्या बाणाने रावणाचा अंत केला. त्या क्षणी संपूर्ण लंका थरारली. रावणाचा पराभव म्हणजे केवळ एका राक्षसाचा अंत नव्हता, तर तो अहंकार, अन्याय आणि अधर्माचा अंत होता. यानंतर श्रीरामांनी सीतामाईंना मुक्त केले. अनेक दिवसांच्या विरहानंतर त्यांची भेट झाली. त्या क्षणी आनंद, अश्रू, समाधान यांचा संगम झाला. शेवटी श्रीराम अयोध्येत परतले. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण नगरी सजली होती. त्यांच्या राज्य अभिषेकाने एक नवे युग सुरू झाले. रामराज्य, जिथे न्याय, सत्य, धर्म यांचे राज्य होते.
भक्तांनो, आपल्याला यातून समजतं की धर्माचा मार्ग कठीण असला तरी शेवटी विजय सत्याचाच होतो आणि अहंकार कितीही मोठा असला तरी त्याचा अंत निश्चित असतो. भक्तांनो, रामनवमी हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो, कारण याच दिवशी श्रीरामांचा जन्म झाला. अयोध्येचा राजा दशरथ यांना अनेक वर्षे पुत्रप्राप्ती नव्हती. त्यांनी यज्ञ केला आणि त्या यज्ञातून प्राप्त प्रसादामुळे त्यांच्या घरात 4 पुत्रांचा जन्म झाला: राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. त्यापैकी श्रीराम हे भगवान विष्णूंचे अवतार मानले जातात, जे पृथ्वीवर धर्म स्थापन करण्यासाठी आणि रावणासारख्या दुष्टांचा नाश करण्यासाठी अवतरले. रामनवमी साजरी करण्यामागचा मुख्य अर्थ असाही आहे: आपल्या जीवनातील धर्म, सत्य, संयम आणि कर्तव्य यांचा जन्म व्हावा. या दिवशी लोक उपवास करतात, रामायण वाचतात, मंदिरात जाऊन श्रीरामांची पूजा करतात आणि त्यांच्या आदर्श जीवनातून प्रेरणा घेतात. रामनवमी आपल्याला स्मरण करून देते की प्रत्येकाच्या जीवनात एक राम जन्माला येऊ शकतो, जो अंधार दूर करून प्रकाश आणतो. रामनवमी केवळ एक सण नाही, तर तो एक जीवन जगण्याचा मार्ग आहे. इतिहासात श्रीरामांचा काळ हा आदर्श मानला जातो. त्यांनी आपल्या आयुष्यात प्रत्येक नात्याला न्याय दिला. पुत्र म्हणून कर्तव्य, भाऊ म्हणून प्रेम, पती म्हणून निष्ठा आणि राजा म्हणून न्याय. रामराज्य म्हणजे असा काळ जिथे कोणावरही न्याय होत नाही, सर्वजण सुखी असतात, सत्य व धर्म यांचा सन्मान केला जातो. रामनवमीचा खरा अर्थ असा आहे की आपणही आपल्या जीवनात श्रीरामांसारखे सत्य, संयम, कर्तव्य आणि प्रेम यांचा स्वीकार करावा. हा सण आपल्याला केवळ पूजा करण्यासाठी नाही, तर आपले जीवन सुधारण्यासाठी आणि योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देतो. रामनवमीचा खरा संदेश असा आहे की देवाची पूजा करण्यापेक्षा त्यांचे गुण आपल्या जीवनात आणणे अधिक महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला या श्रीराम आणि हनुमंतांच्या या पवित्र कथेतून थोडासाही शांतीचा अनुभव आला असेल, मनातील दुःख कमी झाल्यासारखे वाटत असेल, तर एकदा मनापासून जय श्रीराम, बजरंग बली की जय नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नामजप करा. कारण श्रीरामांचे नाव हे सर्व दुःख, चिंता आणि संकटांवरचा उपाय आहे. ही कथा प्रत्येक राम भक्तापर्यंत पोहोचली पाहिजे, प्रत्येक हनुमानाच्या भक्तापर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्हाला अशाच भक्तिमय, हृदयस्पर्शी कथा ऐकायच्या असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला आम्ही स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रेमळ भक्तांनो, आजची कथा सांगताना, वाचताना माझ्याकडून चुकून काही चुकी झाली असेल तर मोठ्या मनाने मला क्षमा करा. शेवटी एकच प्रार्थना: श्रीराम आणि हनुमान बाबा तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करो, तुमच्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदो. जय श्रीराम. सीताराम. ओम नमो हनुमते रुद्र अवताराय, सर्व शत्रु सहरणाय, सर्व रोगहराय, सर्व वशीकरणाय, रामदूताय स्वाहा. जय श्री कृष्ण. राधे राधे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो. भगवान भोलेनाथांच्या हृदयात वसणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम असो. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.